महापालिका निवडणुकीदरम्यान अजितदादांनी लिहिलेली पटकथा त्यांच्यासाठी अतिशय अनपेक्षित ठरलेल्या निकालांनी अगदी विस्कळीत झाल्याने आता दादांसमोर पुन्हा नव्याने सगळी मांडणी करण्याचा पेच उभा राहिलाय। महापालिका निवडणुकीचे निकाल लागतात दादांनी तातडीने बारामतीला धाव घेत थेट शरद पवारांशी चर्चा केली। त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी येत्या जिल्हा परिषद निवडणुका एकत्रच लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय। एकूणच पुणे पिंपरी चिंचवडच्या पराभवाने आपल्या राजकीय मांडणीत फारसा बदल होणार नाही याची दक्षता दादांनी घेतल्याचं दिसतंय। खरे तर या निवडणूक निकालाने दादा काहीसे बॅकफूटवर आल्याचं दिसतंय। भाजप सोबत लढायचे असेल तर यापुढे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रित ताकदीला पर्याय नाही हे दादांच्या लक्षात आले आणि त्याच वेळी भाजप सोबत राहायचे असेल तर शरद पवारांच्या पक्षाला सोबत घेण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात याची जाणीवही दादांना झाल्याचं दिसतंय। पुणे पिंपरीत दादांना अपेक्षित विजय मिळाला असता तर कदाचित शरद पवारांच्या पक्षाला आपल्या सोबत येण्यास दादांनी भाग पाडले असते आणि कदाचित शरद पवारांचा पक्ष रातोरात सामीलही झाला असता। कदाचित दोन्ही पक्षांचे विलीनीकरणही झाले असते, परंतु निकाल खूपच वेगळे लागले आणि दादांसमोरचा पेच वाढला। सत्तेसाठी भाजप सोबत राहायचे आणि त्याच वेळी स्थानिक निवडणुकीत भाजपच्या विरोधात लढण्यासाठी शरद पवारांच्या पक्षाला सोबत घ्यायचे। ही सगळी सर्कस दादांसाठी आता आव्हान बनली आहे। दुसरीकडे भाजपच्या सावलीत गेल्याने पक्षाची वाढ खुरडत असल्याची जाणीवही त्यांना होत असावी। भाजप आपल्यासोबत आघाडी करण्यास बाध्य झाला पाहिजे इतकी ताकद उभी करण्याचा दादांचा मानस आहे, परंतु शरद पवारांचा आशीर्वाद नसेल तर ते शक्य होणार नाही याची त्यांना आता अधिक तीव्रपणे जाणीव होत असावी। त्यामुळे सध्या तरी दादांसमोर एक मोठा पेच निर्माण झाल्याचं दिसतंय। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।